श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज मी आप्पेची रेसिपी घेऊन आलेली आहे. तर आज मी गऱ्याचे आप्पे बनवणार आहे. त्यासाठी मी 5-6 कांदे घेतले आहे, कोथिंबीर घेतली आहे, हिरवी मिरची, टोमॅटो आणि 1 किलो गरा घेतलेला आहे. पुन्हा दही घेतलेलं 2 पावशेर, त्याचं मी ताक बनवून घेतलेलं आहे. तर सगळं साहित्य बारीक चिरून व्यवस्थित घेतलेलं आहे मी. तर मिरची, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर सगळं बारीक घेतलं आहे. इथं 2 चमचे मीठ घेतलेलं आहे मी. गरा पूर्ण पातेल्यात काढून घेतला आहे मी. इथं मी पूर्ण साहित्य पातेल्यामध्ये घातलेलं आहे. टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, मिरची, त्यावरून 2 चमचे मीठ घेतलं, ते पण टाकलेलं आहे. आता आपण त्यामध्ये ताक बनवलेलं टाकून देऊ. तर ताक आपल्याला पूर्ण असं गऱ्याला मिक्स होईन असं टाकायचं आहे. तर ते कमी पडणार आहे, त्यामुळे मी काही पाणी घातलेलं आहे त्यामध्ये. तर आता आपल्याला पूर्ण छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर मी तर मिक्स केलं आहे. आता त्यानंतर मी छोटा 1 चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे. ते पूर्णपणे आपल्याला मिक्स करायचं आहे. आता हे पीठ पूर्ण भिजेपर्यंत आपण चटणीची तयारी करून घेऊया. तर इथं मी 9-10 हिरवी मिरची घेतली आहे, कोथिंबीर घेतली, कढीपत्ता, अद्रक, लसूण आणि पुदिना आणि थोडंसं खोबरं बारीक चिरून घेतलं आणि थोडीशी शेंगदाणे आणि पावशेर दह्याचं ताक बनवून घेतलं मी. आता सगळं साहित्य मिक्सरमधून बारीक काढून घ्यायचं आहे. चटणी बनवण्यासाठी खोबरं मिक्सरमधून काढले, ते बारीक बनवण्यासाठी पाणी घालून काढून घेतलं मी. आता आपल्याला त्याच भांड्यामध्ये चटणी बनवून घ्यायची. तर मिरची ते काढून घेऊया, पुदिना. आता सगळं साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं आहे. आता हे आपल्याला पाणी घालून पूर्ण बारीक करायचं आहे. तर बघू शकता मी इथं पूर्ण पेस्ट बारीक केलेली आहे. तर आपलं चटणीचं साहित्य तयार झालेलं आहे पूर्ण. त्यामध्ये ताक टाकून दिलं मी उरलेलं. आता आपण तडका द्यायची तयारी करूया. इथं मीठ घातलं आहे चटणीमध्ये 1 चमचा, मोठा चमचा. तर मी गॅसवर पातेलं ठेवलं आहे. त्यामध्ये 2 पळी तेल घातलेलं आहे. तेल गरम झाल्यावर आपण त्यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे. तर त्यामध्ये मी मोठा 1 चमचा मोहरी घातलेला आहे, कारण चटणीमध्ये मोहरी जास्त टाकलं छान लागते. 1 चमचा जिरे घातले आहे, कढीपत्ता घालून घेतला आहे. ते पूर्ण छान परतून घ्यायचं आहे. आता हे पूर्ण तडका आपल्याला चटणीत घालून घ्यायचा आहे. तर आता मी त्या पूर्ण चटणीमध्ये घालून घेते. तर आता आपली चटणी पूर्णपणे तयार झालेली आहे. बघू शकता आपली चटणी झालेली आहे. तर आता मी गॅसवरती आप्याचं भांडं ठेवलेलं आहे. आपलं पूर्ण बॅटर पण तयार झालेलं आहे. आता आप्याच्या भांड्याला तेल लावून घेतलं आहे मी. आता त्यामध्ये पीठ घालून घ्या पूर्ण आपलं. तर बघू शकता मी छोट्या पळीनं पूर्ण याच्यात पीठ टाकत आहे आप्याच्या भांड्यामध्ये. आता यावरती झाकून ठेवायचं आहे. तर आपल्या एका साईडनं खरपूस असे आप्पे होत आहे. तर बाहेर पाऊस पण चालू आहे. तर बघू शकता आपले आप्पे एका साईडनं पूर्णपणे लाल झालेले आहेत. तर आता मी इथं परत डबल आप्पे घातलेले आहेत. तर आपल्याला पूर्णपणे आप्पे आता बनवून घ्यायचे आहे राहिलेले पिठाचे. तर बघू शकता आपले आप्पे आता छान मस्त झालेले आहेत. तर ताटात बघू शकता आपले अर्धे आप्पे झालेले आहेत. थोडेसे राहिलेले आहेत, ते पण करून घेऊया. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.